नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे तारा ज्यांना भेटायला आलेले आहेत ते विचारतात, तुझी आई भैरवी वजे ना. त्यानंतर बोलतात तुझे वडील, तर त्यावरती ती बोलते माझे वडील आता नाही आहेत. तर यावरती ते बोलतात नाही तुझे वडील आहेत. तर यावरती तारा बोलते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. तर यावरती ते बोलतात मला काय म्हणायचं आहे, तुझे वडील तुझ्या गायनामध्ये आहेत, तुझ्या त्या संगीतामध्ये आहेत हे मला जाणवतं. त्यानंतर ते तिला बसायला लावतात आणि तिला म्हणत असतात मग काय तारा तुझं लग्न कधी झालं. तर त्यावरती ती जराशी गप्प होते. तर बोलतात नाही मला काय म्हणायचं आहे की तुमचं कुठं सोशल मीडियावरती किंवा न्यूजपेपरमध्ये आलं नाही ना, लव्ह मॅरेज वगैरे आहे का असं तिला विचारत असतात. तिला थोडेसे ते पर्सनल प्रश्न विचारत असतात. त्यामध्ये सोहम मध्येच म्हणत असतो सर मग आपण माझे टोन्स ऐकूया का. तर त्यावरती ते बोलते हो ऐकूया ना, मला आधी ताराशी बोलून दे. त्यानंतर ताराला बोलतात की मग गायनाची तुम्हाला आवड आहे ना. तर त्यावरती तारा बोलते होती पण आता नाही आहे. तर त्यावरती ते बोलतात म्हणजे काय म्हणायचं आहे. तर तारा म्हणते मी आईच्या फोर्समुळे आईच्या हट्टापायी हे गाण्याचं करत होते पण मला खरं त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर त्यावरती ते बोलतात मग तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे. तर त्यावरती तारा बोलते मला ना खरं ॲक्टिंग आणि मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे. तर त्यावरती त्यांना आठवत असतं कसं लहानपणी तिला तिची आई मारत असते आणि वडील जेव्हा म्हणतात की नको तू तिला तसं करू, तेव्हा ते वडिलांच्याच कानाखाली भैरवीनं मारलेलं असते. त्यानंतर इथे मध्ये सोहममध्येच बोलत असतं सर टोन्स ऐकूया का. तर ते त्याला थांबवत असतात. त्यानंतर ते बोलतात की अरे वा छान झालं, मग तुला ज्याची आवड आहे तू त्याच ठिकाणी आलेले आहेस, आता मात्र तू तू नक्कीच ऑडिशनसाठी आहे असं तिला म्हणतात. ते ऐकल्यानंतर ताराला खूप आनंद होतो. तारा म्हणते हो खरंच का. तर ते म्हणते हो खरंच, मी तुला ऑडिशनची डेट देतो त्या दिवशी तू नक्की आहे. त्यानंतर सोहम म्हणत असतो सर आपण ऐकूया का माझ्या टून्स. तर त्यावरती ते बोलतात एक काम करूया, ज्या दिवशी तारा ऑडिशनला येणार आहे त्या दिवशी आपण तुझ्या टून्स ऐकूया असं त्याला म्हणतात. त्यांचं जास्त लक्ष त्यांच्या लेकीकडे असतं ती कशी बोलते, कारण की त्यांनी फक्त लहानपणी तिला पाहिली होती. त्यानंतरचं नाही. त्यानंतर ते बोलत असतात एक कॉल आला आहे, तो कॉल मला घ्यावा लागणार आहे अर्जंट, पण आता इथून पुढे आपली भेट होतच राहील असं तिला म्हणतात. आता तारा मात्र खूप खुश आहे कारण की तिच्या म्हणण्यासारखं सगळं होत आहे. ते तिथून निघून गेल्यानंतर सोहम ताराला म्हणतो की आपण तुझ्या मम्माला हे सांगूया का. तर तारा बोलते आत्ता नको, ज्या दिवशी फायनल रिझल्ट कळेल ना त्या दिवशी सांगूया. तर सोहम बोलतो बरं ठीक आहे चालेल. मग आपण तारा त्यावरती म्हणते बरं झालं ना मी तुझ्यासोबत आली, त्यामुळे मला आता हे काम करायला भेटत आहे. तर सोहम बोलतो हो बरं झालं तू इथं आलीस. त्यानंतर आता सोहम ते तसे बोलल्यानंतर तिथून निघालेले असतात. आपण इकडे पाहतो काय सावली देवापुढे प्रार्थना करत असते, देवाला म्हणत असते की देवा खरंच किरणच्या पाठीशी राहा, मला खूप भीती वाटत आहे, किरणला काही कॉल वगैरे आला नसेल ना हे जर तिला टेन्शन असतं. तेवढ्यातच तिथं जवळ आलेला असतो तिचा नवरा आणि बोलतो काय झाले सावली, कशाचं टेन्शन घेतलं आहेस तू. तर सावली बोलते बघा ना मला ना किरणच्या वडिलांचं खूप टेन्शन येत आहे असं ती सारंगला म्हणत असते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे नील आणि ऐश्वर्या दवाखान्यातून आलेल्या आहेत. ऐश्वर्या बोलत असते की डॉक्टर्सनी होप दिल्याने आता मला खरंच आता छान वाटत आहे, कारण की डॉक्टर बोलले आहेत की उपचार होऊ शकतो. त्यानंतर ती बोलते खरंच नील मला ना तुझा अभिमान वाटतो की माझ्यामध्येच प्रॉब्लेम असूनही तू कधीही घरातल्यांच्या समोर ते विषय काढला नाहीस. तर नील बोलतो असंच असतं ना नवरा बायकोंचं नातं, नवरा बायकोमध्ये जर कोण कमी असेल तर घरातल्यांच्या समोर आपल्याला ती दुसऱ्याची कमतरता दाखवायची नसते, जे काय असेल ते आपल्यामध्ये असेल असं तो बोलत असतो. तर ऐश्वर्या बोलते असते हो बरोबर आहे तुझं, मला असं वाटतं आज आपण दोघं छान बाहेर फिरून आलं, मला खूप छान वाटत आहे. तर नील बोलतो आपण बाहेर फिरायला गेलो नव्हतो, आपण क्लिनिकला गेलो होतो. तर ऐश्वर्या बोलते हो जे काय असेल ते, पण आपण दोघं बरोबर गेलो होतो ना, आता मला आपल्या नात्याची नवीन सुरुवात झाल्यासारखी वाटत आहे नील. तर नील बोलतो नवीन सुरुवात व्हायला आपलं नातं बिघडलंच कुठं होतं. तर ऐश्वर्या बोलते तसं नाही, पण असंच म्हणलं मी तुला. तर नील बोलतो हे बघ जे काय बिघडलं होतं बिनसलं होतं ते तुझ्याकडून बिनसलं होतं, त्यामुळे तू तुझ्यामध्ये सुधारणा कर असं मला वाटतं, मी आहे तसंच आहे. तर त्या ऐश्वर्या बोलते हो तू म्हणतोयस ते बरोबर आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा नक्की करणार आहे. आता मी ठरवलं आहे आपण कुणाच्यामध्ये पडायचं नाही, आपलं काम भलं आपण भलं, आणि मला आता फोकस करायचा आहे, मला आता कन्सिव्ह करायचं आहे त्यावरती. ते नील बोलतो हो बरोबर आहे, मला पण वाटतं तर तू म्हणतेस ते करून तर दाखवावं ना. तर ऐश्वर्या बोलते हो. नील बोलतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, जी मग तुला वाटतं ते तू नक्की करून दाखव म्हणजे झालं, एवढंच तो म्हणत असतो. तर ऐश्वर्या बोलते हो रे बाबा आता मी असंच करणार आहे, पण तिच्या खूप जिवाळीवरती बोलत असते, ती सगळं नाटकी नीलशी बोलत असते. नीलला मात्र कसं एकदम तर रिॲक्ट होत नसतो, पण नील म्हणतो बरं ठीक आहे चालेल बघूया आता कशी कशी करतेस ते. तर ऐश्वर्या बोलते खरंच मी नील ठरवलं आहे, आता मी कुणाच्याही मध्यामध्ये पडणार नाही, मी फक्त आपला विचार करणार आहे, कुणाचं काही काढत बसणार नाही. तर नील बोलतो जर तसं झालं तर चांगलंच आहे, आणि मी कधीच तुझ्या चुका कुणापुढे काढल्याही नाही. तर ऐश्वर्या बोलते हो का, मग मला असं का नाही वाटत, कधी तू माझ्या बाजूनं बोलास, तू कायमच माझ्या चुका सगळ्यांसमोर काढलेला आहेस असं तो नीलला म्हणत असते.
त्यानंतर आपण पाहतो काय सावली म्हणत असते हो तुम्ही म्हणताय तसंच व्हावं. तर यावरती सारंग बोलतो बघ ना आता आजचा पूर्ण दिवस गेला आहे अजून काही फोन आलेला नाही आणि जर तसा काही फोन आला असता तर तिनं आपल्याला कळवलं असतं. त्यानंतर नील ऐश्वर्या म्हणते जेव्हा की मी आता कोणामध्ये पडणार नाही माझं मी बघणार आहे त्यावेळी नील मात्र अरे वा 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 असं त्यांनी चेहरा केलेला असतो. त्यानंतर इकडे सारंग बोलतो असतं सावलीला आता मी आज स्वयंपाक करू लागणार आहे. तर सावली बोलते काय तुम्ही स्वयंपाक करू लागणार आहे नको नको माझं मला करून दे. तर सारंग बोलतो नाही मला स्वयंपाक करू लागायचं आहे सांग मला कशापासून सुरुवात करू मला काय तर करायला दे. तर यावरती सावली बोलते हो का मग ह्या घ्या भाज्या आणि तुम्ही भाज्या कट करा एकदम छोट्या छोट्या भाज्या कट करा असं सांगते. तर त्यावरती सारंग बोलते हो का बरं बरं चालेल मी भाज्या कट करणार. तर सावली बोलते बरं चालेल चला ही घ्या आणि त्या दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये गाजर घेतलेला असतो. तर इकडे सारंग म्हणत असतो मी सारंग महेंद्रे आहे मी कधीही माघार घेणार नाही. कारण सावली म्हणते हे बघा हो म्हणताय पण परत माघार घ्यायची नाही काम नाही तर काम लागलं की परत माघार घ्याल. तर सारंग म्हणतो नाही मी काही माघार घेणार नाही चल मला सांग कसं करायचं आहे. आणि मग आता सारंग भाज्या कट करायला घेतलेला असतो. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय तारा आणि सोहमचं बोलणं चाललेलं असतं. तारा म्हणत असते खरंच तुला सांगू का आज आपण तिथं गेलो होतो पण तुला काय वेगळं वाटलं का. तर यावरती सोहम बोलतो वेगळं म्हणजे काय तुला सांगू का मला असं वाटलं ते जास्त तुझ्याशीच बोलत होते. त्यानंतर इकडे आपण पाहतो तो तसं बोलल्यानंतर तारा बोलते म्हणजे तू जेलस फील झाला आहेस का. तर यावरती सोहम बोलतो थोडाफार. त्यानंतर तो बोलतो अरे काय वेडी आहेस का तू मी कधी जेलस फील होईल का. तर यावरती तारा बोलते काय करायची माझी पर्सनॅलिटीच अशी आहे की कोण पण माझ्याकडे लगेच अट्रॅक्ट होतं. तर त्यावरती तो बोलतो हो बरोबर आहे हे काय मी आहे की जिवंत उदाहरण आहे ना त्याचं तू म्हणतेस ते बरोबर आहे. त्यानंतर तारा बोलते तुला एक सांगू का मला त्यांच्याशी बोलायला लागल्यापासून असं सारखं वाटत होतं की मी त्यांना पहिल्यापासून काहीतरी ओळखते माझं त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे मी छोटी असल्यापासून त्यांना ओळखते असं वाटत होतं. तर यावरती सोहम बोलतो असू शकतं ना म्हणजे कसं तेवढे मोठे प्रोड्युसर आहेत त्यांचं बोलणं वगैरे तू ऐकलं असेल त्यामुळे तुला असं वाटत असेल. परत सोहम बोलतो मग तू सांग आता तुझ्या मम्माला कधी सांगायचं. तर त्यावरती ती बोलते हो आता माझं एवढं ऑडिशन वगैरे झालं ना पहिला आपण मम्माला जाऊन सांगायचं आहे आणि मम्माला मी ठामपणे सांगणार आहे की आता मला ॲक्टिंग मॉडेलिंग करायचं आहे तुझा जो काही वारसा आहे तो तुझ्याजवळच ठेव असं ती म्हणल्यानंतर खरं सोहमला थोडंसं वाईट वाटलेलं असतं की तारा अशी का करत आहे. त्यानंतर तारा बोलते बरं झालं ना आपल्या दोघांनी एकत्र काम भेटलं तर बरं होईल आपण दोघं एकत्र जाऊ एकत्र येऊ असं बोलत असते. आणि सोहम बोलतो हो बरोबर आहे मलाही काही प्रॉब्लेम नाही तुझ्या मॉडेलिंगमध्ये फक्त तू गाण्याचा जरासा विचार करावा असं म्हटल्यानंतर तारा पटकन म्हणते मला इथून पुढं गाणं गायचं नाही मी मम्माला सांगणार आहे की आता माझं मला करिअर करून दे आता तुझा वारसा तुझ्याजवळ ठेव असं म्हणते. त्यानंतर सोहम आता त्याविषयी तिला काही जास्त बोलत नाही फक्त आता ठीक आहे तुझं ऑडिशन दिवशी आपण जाऊ आणि ते टोन्स ऐकू. तर त्यावरती तारा बोलते हो आज तर तुझ्या टोन्स ऐकलं नाहीस ना पण त्या दिवशी ते बोललेत ना ऐकतील तुझ्याही टोन्स ते ऐकतील असं बोलते. मग त्यावरती सोहम बोलतो हो ठीक आहे पण त्याला आज थोडंसं खटकलं होतं कारण की त्यांनी आज काहीच तर सोहमशी न बोलता फक्त आणि फक्त ताराची चौकशी केली होती आणि ज्या कामासाठी गेला होता ते काम झालंच नव्हतं असं त्याला वाटत होतं. त्यानंतर मग तारांनी त्याला कन्व्हिन्स केलेलं असतं की आपण आता ऑडिशनसाठी जायचं आहे. त्यानंतर इकडे पाहते काय आता भाज्या कट करून झालेल्या आहेत आता त्या भाज्या पाहून सावलीनं तोंड वाकडं केलं हे काय केलं आहे तुम्ही कसल्या भाज्या कट केल्या आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या भाज्या कुठं असतात का. तर यावरती सारंग बोलतो अगं हो मोठे मोठेच की हा सारंग मेंद्रे आहे छोटं काम कधी करत नाही मोठंच काम करतो असं बोलतो. मग त्यावरती ती बोलते बापरे तुम्ही माझं काम वाढवून ठेवलं आहे. तर सारंग बोलतो काय वाढवून ठेवलं आहे छान तर कट केलेत ना अशा भाज्या त्या दोघांची भांडणाशी चालू असते छोटीशी. तर सावली म्हणत असते काय हो तुम्ही काय असं करताना किती माझं काम वाढवून ठेवतं सांगा बघा आता मला परत कट करायला लागेल. मग तो बोलतो तू कधी सांगितलं होतंस मला कशा कट करा. आता सावली बोलते मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला भाज्या या छोट्या छोट्या कट करा. तेवढ्यातच इथं अमृतावहिनी येते. अमृतावहिनीमध्ये काय झाले तुमची भांडणं का चालेल ते पण किचनमध्ये. तर त्यावरती सावली बोलते काय नाही. तर त्यावरती हा बोलतो की काय नाही आम्ही दोघं मिळून स्वयंपाक करत आहेत आम्ही दोघं मिळून स्वयंपाक बनवणार आहे. तर यावरती अमृता बोलते काय आहे ना सारंग आपल्या सगळ्यांना भूक लागली आहे आता जेवण पाहिजे ना उद्यासाठी नाही बनवायचं आपल्याला स्वयंपाक असं म्हणल्यानंतर आता सारंग हसायला लागले असतो आणि छोट्या मुलाला समजावून सांगितल्यासारखी म्हणत असते असं कर तुझं प्रॅक्टिस ना नंतर एखाद्या दिवशी कर. सावली मान खाली घालून ऐकत असते आणि छोट्या मुलाला समजावून सांगितल्यासारखं अमृता बोलत असते. ते पाहून आता सारंग काय म्हणतो माहिती आहे का सारंग म्हणतो वहिनी छान चालली आहे बरं का तुझी प्रॅक्टिस. एखाद्या लहान मुलाला कसं समजावून सांगायचं तसं चाललं आहे पण अजून लहान बाळ आलेलं नाही आणि मी काय लहान नाही त्यामुळे तू मला असं काय सांगू नको असं तो म्हणतो. तर त्यावर त्या अमृता बोलते बरोबर आहे तुझं पण मी काय म्हणते माहिती आहे का
आत्ता प्रॅक्टिस करू नकोस, तू परत एखाद्या दिवशी कर, आता सगळ्यांना भूक लागली, आम्हाला पटपट स्वयंपाक करून दे. तर यावरती सारंग बोलतो, असंच करता तुम्ही काय? तर सावली त्याला हसत हसत बाहेर हाकलते, बोलते बरं बरं हां उद्या करू, हां आपण नंतर प्रॅक्टिस करू. असं बोलल्यानंतर ते बोलत असं, हो का बरं तू मला परत भेट, तुला मी सांगतोच लहान बाळ काय असतं ते, असं सारंग बोलतं ना. आता अमृता बोलते हां नंतर भेट बरं का त्याला तू, असं बोलून त्यांची चेष्टा मस्करी करत असते. आता सारंगला त्या दोघींनी तिथून हाकलून लावलेलं असतं ना, तर ह्या दोघी स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते. पण अमृताला खूप छान वाटत असतं ह्या दोघांचं गोडसर भांडण. आणि आता सावलीने मात्र छानपैकी आता ह्याला लहान मुलासारखं समजावून ना किचनमधून बाहेर हाकलून लावलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो का इकडे राजकुमारना देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतो आणि देवाला बोलतो, देवा कधी मी तुझ्याकडे असं गारण गायला आलेलं नाही किंवा मी काही तुला मागायला आलो नाही, कारण की माझी तेवढी लायकीच नाही की मी तुझ्यासमोर हात जोडून उभा राहीन, पण हे सगळं तिलोत्तमा बाहेरून ऐकत असते. तर यावरती राजकुमार बोलतो, काय आहे ना मी आत्तापर्यंत खूप चुका केला, खूप वाईट वाटलं आणि कायमच माझा सगळ्यामध्ये स्वार्थ होता. आई मला लहानपणी कायम म्हणायची की तू तोंडामध्ये चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहेस, तू आल्यापासून रूपक कॉस्मेटिकचं ग्रोथच होत गेली आहे. पण मी सगळं चुकीचं वागत गेलो, आईचा जर सगळा विश्वास मी घालवत गेलो आणि तुझ्यामुळे आणि सावलीमुळे मी ह्या घरात परत माझ्या माणसामध्ये आलो आहे. आणि मला असं वाटतं कधी कधी तू सावलीच्या रूपानेच माझ्याकडे आलास आणि मला या घरामध्ये येऊन दिलास. आता मला माझ्या घरच्यांना दुखवायचं नाही आणि तू मला एवढं मोठं सुख जे दिलेलं आहेस ते सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस, असं तो देवाला म्हणत असतो आणि प्रार्थना करत असतो. आणि तो तसं म्हणल्यानंतर तो आता काय करतो, देवाला नमस्कार करून देवाऱ्यातून बाहेर येत असतो आणि तेवढ्यातच तिथं आईला बघून तो थोडासा दबकतो. आणि आईला दबकल्यानंतर तो ना चप्पल घालायचं विसरतो आणि परत पुढं जातो. परत लक्षात येतं त्याच्या आपण तर चप्पल घातलीच नाही म्हणून तर परत ते चप्पल घालण्यासाठी आलेला असतो. आणि देवाला एवढंच म्हणलेलं असतो की आता हे सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस, एवढं मोठं सुख जे तू मला दिलं आहेस माझ्यापासून हिरावून घेऊ नको. आता मला सगळ्यांना आनंदी ठेवायचं आहे, अमृताला आनंदी ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये मला प्रयत्न करायचा आहे, माझ्या पाठीशी उभा राहा, असं तो म्हणलेला असतो. त्यानंतर जेव्हा तो तिथून बाहेर आलेला असतो तेव्हा मात्र आई रागामध्ये त्याच्याकडे पाहत असते. त्यामुळे तो आता बिथरल्यासारखा करतो आणि चप्पल न घालताच जातो. परत लक्षात आलं की चप्पल घातले नाही म्हणल्यावर परत रिटर्न येतो आणि चप्पल घालायला लागलेला असतो. तर त्यावरती तिलोत्तमा बोलते, थांब जरा. थांब म्हणल्यानंतर तो बोलतो, नाही जातो मला काम आहे. त्यानंतर ती ओढून बोलते, थांब जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं बोलून त्याला थांबवून घेते. त्यानंतर त्याला बोलायला सुरुवात करते, हे बघ राजकुमार, आत्तापर्यंत तू खूप चुका केल्यास, इतका चुका केल्यास की तुझ्या चुका माफ करण्याच्या लायकीच्या पण नाही. पण तुला एक गोष्ट नीट सांगते, आज ना तू जे काय केलं आहे, तुझ्यामुळे आम्हाला नातवंडाचं सुख मिळत आहे, बाबांना तुझ्या सुख मिळत आहे, अमृताच्या पदरामध्ये एवढं मोठं सुख तू टाकलेलं आहेस. त्यामुळे तुला एक गोष्ट नीट सांगते, जर तू कधी अमृताला इथून पुढे त्रास देण्याचा काही प्रयत्न केलास, माझ्या अमृताला थोडा जरी त्रास दिलास तर माझ्यासारखी वाईट कोण नाही, एवढं लक्षात ठेवायचंच तू. दुसरी गोष्ट, आता तू बाप होणार आहेस, त्यामुळे बाप काय असतो हे जरा नीट समजून घे, जरासा सिरियस हो आणि निदान बापाचं तर जबाबदारी आहे ती निष्ठेने पार काढ, ह्याच्यामध्ये तू चुकू नकोस, आई त्याला नीट ओढून सांगत असते. ती बोलते की आत्तापर्यंतच्या ज्या चुका केल्या आहेस त्या तुझ्या मी डोक्यामध्ये ठेवून आहे, त्या माफ करायसारख्या नाहीतच, पण आता इथून पुढे तर तू अमृताला कुठलाही त्रास होणार नाही याची तू काळजी घ्यायची आहेस आणि एक वडील म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या नीट पाड, निदान ह्यामध्ये तर तू चुकू नकोस. ही जी तुझी कर्तव्य आहे वडील म्हणून ते तू नीट पार पाडलं पाहिजेस, असं ती खडसावून सांगत असते. आणि तिनं वॉर्निंगही दिलेली असते, जर अमृताला थोडा जरी त्रास झाला, माझ्या अमृताला थोडा जरी त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही, ही तिला सांगते, कारण की माझ्यासारखी वाईट मीच आहे असं त्यानं सांगितलेलं असते. आता मात्र एवढं सगळं आई बोलत असताना त्याने तोंडामधून ब्र ही शब्द काढलेला नसतो, आईला काहीही तो बोललेला नसतो, कारण की त्याला माहीत असतं की आईचा राग मान्य आहे, आई जी बोलते ते बरोबर आहे आणि अमृताच्या काळजीपोटीच बोलत आहे. पण एवढं मात्र खरं आहे की तिलोत्तमाच्या तोंडामध्ये माझी अमृता, माझ्या अमृताला होणारा त्रास असंच असतो. ती राजकुमारशी नीट डोळे हे करून बघतही नसते आणि राजकुमारने आईला डोळेसुद्धा लावलेले नसतात, तो मान खाली घालून दुसरीकडे तोंड करूनच उभा असतो. आईने मात्र त्याला पूर्णपणे खडसावून कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आता इथून पुढे तर तू नीट वागायचं, नाही तर तुझ्या आता चुकीला माफी राहणार नाही, असं आता आईने त्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सावली आता आंघोळ करून आलेले, फ्रेश झालेले आहे, केस वगैरे धुतलेले आहेत. आता सारंगचं लक्ष अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. सारंग मात्र त्याच्या कामामध्ये आहे, काय तर त्याचं प्रोजेक्टचं काय तर मीटिंगचं चाललेलं असतं तो पाहत असतो. सावली मात्र थोडे जवळ जाऊन त्याचं लक्ष कुठं आहे आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असते. कधी लॅपटॉपवर तोंड ठेवत असते, टेबलवर ठेवत असते, खिडकीमध्ये बसून इकडे तिकडे करत असते, हालत असते, डुलत असते, पण सारंगचं काही लक्ष जात नाही. मग आता ती काय करते, सारंगच्या जवळ जाते आणि आता केसाची एक बट काढते आणि सारंगच्या अशा कानामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असते. आता तर ह्याचं लक्ष जाईल, पण आता सारंग काही लक्ष देत नाही.
त्यानंतर सावली जराशी बाजूला जाऊन उभी राहते. तर सारंग बोलतो, काय झाले सावली, कशाचं टेन्शन आले, असं का तोंड पाडून बसली आहेस? तर यावरती सावली बोलते, अहो मला खरंच टेन्शन आलं आहे किरणचं, आणि किरणच्या वडिलांची मला काळजी वाटत आहे. तर सारंग बोलतो, अगं तसं काही नाही आहे, तसं काय असतं तर किरणनं फोन केला असतं ना. तर सावली म्हणते, काही नाही, मला रात्रभर झोप लागली नाही, मला सारखी जाग येत होती, असं वाटत होतं किरण आत्ता फोन करते काय, मग फोन करते काय, ह्या टेन्शनमध्ये होते. तर सारंग बोलतो, तसं काही नाही झालं, तसं असतं फोन केला असतं ना, आणि आता मी खूप बिझी आहे, एका मला मीटिंगला जायचं आहे. एक काम करूया, मी तुला ऑफिसमध्ये सोडतो, त्यानंतर मीटिंगला जातो, आणि किरणलाही बबलू ऑफिसमध्ये सोडेन, त्यानंतर मला जॉईन होईल. तर यावरती सावली बोलते, नको राहून दे, तुमची मीटिंग जास्त महत्त्वाची आहे ना, मी ऑफिसला जाईन. तर सारंग बोलतो, करशील ना आजच्या दिवस ॲडजस्ट, तू जाशील ना तुझी तू? तर सावली बोलते, हो जाईन माझी मी. त्यानंतर सारंग बोलतो, ठीक आहे, कसं आहे ना, तू गेलीस तर मला जरा थोडासा जास्त वेळ भेटेल ह्याच्यावरती स्टडी करण्यासाठी, म्हणून म्हटलं मी तुला. तर सावली बोलते, हो चालेल ना, माझी मी जाईन. त्यानंतर सारंग टेबलवरती उठून निघाले असतो, सावली शांत असते. त्यानंतर तो थोडासा पुढे जातो, परत मागे येतो, आणि तिच्याजवळ जातो, आणि तिला बोलतो, सॉरी सावली. तर यावरती सावली बोलते, का सॉरी का म्हणताय तुम्ही? तर यावरती सारंग बोलतो, तुला माहीत आहे मी कशासाठी सॉरी म्हणतोय ते. मग तुला असं कसं वाटलं माझं तुझ्यावरती लक्ष नाही? मी किती जरी कामामध्ये मग्न असलं ना, त्या गोड बाईकडे माझं हे लक्ष जातं, असं तिला म्हणत असतं. आता हे दोघेही हसायला लागलेलं असतात, कारण की सारंगने दाखवलं होतं की त्याने मुद्दाम केलं होतं की तिच्याकडे लक्ष नाही, पण त्याचं खरंच तिच्याकडे लक्ष होतं, आणि तो उगाचच तिच्याशी गंमत करत असतो. त्यानंतर सावली बोलते, हो ठीक आहे, मला माहीत आहे. त्यानंतर ते दोघेही एकत्र असतात, आणि दोघेही हसत असतात. सारंगने मात्र तिला छानपैकी पॅम्पर केलेलं असतं, आणि तीही आनंदी झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे ऑफिसमध्ये किरण काम करत असते, आणि काम करत असताना अचानक तिचा फोन वाजतो. फोन वाजल्यानंतर ती थोडीशी भेतच फोन उचलते, कारण की तिलाही वाटत असतं की बहुतेक त्या गुंडाचाच फोन असणार आहे, आणि असतो त्याचाच फोन. आणि तो डायरेक्ट आता तिला बडबडायला सुरुवात करतो. तिला बोलतो, काय गं, जास्त शहाणी झालीस का काय तू? तुला काय वाटलं मी तुला सोडणार आहे का? तू काय केलंस? मी तुला सांगितलं होतं कुणालाही कळता कामा नाही, तरी तू त्या सारंगन सावलीला माझ्या इथे घेऊन आलीस, माझ्या ॲड्रेसवरती, आणि तू माझं लोकेशन ट्रेस केलंस, याचा अर्थ तू पोलिसामध्ये गेली असतील. आता मी तुला सोडणार नाही, आता तुला मी बरोबर तुझं बँड वाजवणार आहे, असं म्हणत असतो. असं म्हणल्यानंतर किरण ही बडबडते, बोलते, काय करणार आहेस करून तू? मारणार आहेस का मला? मारून टाकणार असलं असतं. तर यावरती तो बोलतो, असतंच नाही, मी तुला सहजासहजी इतक्या सहज मारणार नाही, सोपं मारणार नाही, मी तुला त्रास देऊन मारणार आहे. तुझं वडील आहेत ना, ज्याच्यामध्ये तुझा खूप जीव आहे, त्यांना मी तू आता कसं वर पाठवतो बघ. असं म्हणल्यानंतर आता किरणला खूप भीती वाटलेली असते, कारण की तो तिला न मारता आता वडिलांबद्दल बोलत आहे, आणि वडिलांपाशी कोण आहे नसेल, त्यामुळे तिला आता खूप भीती वाटलेली असते. आता तो बोलतो, तुझे वडील एकटेच असतात ना, आता बघ मी तुला दाखवतो मी काय करू शकतो ते, असं तिला बोलतो फोनवरती. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, ऐश्वर्या आलेले असते, आणि ऐश्वर्या बोलत असते की काय गं, काय चालेल तारा, मस्त मजेत आहेस? तर यावरती तारा बोलते, हो मला वाटलं होतंच, अजून कसे तुम्ही आला नाहीत मला भेटायला? तर त्यावरती ऐश्वर्या बोलते, का तुला असं का वाटलं? तर त्यावरती तारा बोलते, काय नाही, कार्यक्रम झाल्यापासून तुमची माझी गाठ भेट नाही ना, म्हणून म्हटलं कसं काही विचारपूस करायला आला नाही. तर यावरती ऐश्वर्या बोलते, हो का, खूप चांगलं कळायला लागले तुला? तर तारा बोलते, हो बरोबरच की, तुमच्याकडूनच शिकले ना मी ह्या सगळ्या गोष्टी, असं बोलत असते. तर त्यावरती ती बोलते, हो बरं ठीक आहे, मला सांग तुझं सावलीचं काय असतं गं? तुझ्या कार्यक्रमा दिवशी सावली कशाला तुला एवढी महत्त्वाची लागते? तर त्यावरती तारा बोलते की कसं आहे ना, माझ्या मम्माला ती आवडते, आणि कसं आहे पहिल्यापासून आम्ही दोघी एकत्र वाढलो आहे, त्यामुळे तिच्याशिवाय माझं काहीच होत नाही, मला ती लागते काहीतरी कामासाठी. तर यावरती ती बोलते, हो का, लागते? मग कार्यक्रमा दिवशी ती होती कुठं? एवढ्या मागून उशिरा का आली? आणि तू कामासाठी लागते मग ती का नव्हती? तर त्यावर्षी ती बोलते, तुम्हाला कशा पाहिजे तो नसत्या त्या चौकशा, अशी तारा म्हणते. तशी म्हणल्यानंतर ती बोलते, काय बोललीस तू? जास्त बोलायला लागलीस तू 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 आहेस लहान, ह्या घरामध्येही लहान आहेस, माझ्यापेक्षाही लहान आहेस, समजलं का? त्यामुळे तू अशा भाषेमध्ये माझ्याशी बोलायचं नाही, मला तो असं विचारायचं नाही, अशी ऐश्वर्या बोलते. कार्यक्रमा दिवशी ठीक आहे, पण रियाजला कशाला लागते की तू? का मला सांग, तुझं सावलीचं आणि तुझ्या आईचं काय कसलं कनेक्शन आहे का? रियाजीसाठी कशाला लागते ते तुला? असं म्हणल्यानंतर तारा बोलते, तुम्ही मला त्याबद्दल विचारू नका, तुम्ही नसत्या ते चौकशा करू नका, असं म्हणल्यानंतर ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी किती पोचलेली व्यक्ती तुला माहीत नाही, आणि मला जर काढून घ्यायचं असेल ना की तुझं हिचं सावलीचं काय कनेक्शन आहे ते मी लगेच कुठूनही काढून घेईन, त्याची तू काळजी करू नको. आणि मी तुला बेट लावते, मी तुला चॅलेंज करते की मी शोधून काढीनच की तुमच्यामध्ये नक्की काय शिस्त आहे आणि तुमचं काय कनेक्शन आहे, असं ती ताराला बोलत असते. पण तारा आता रिलॅक्स आहे. तारा त्यावरती बोलते, हो का, ठीक आहे, काढा, आमचं तसं काहीच नाही आहे, तुम्ही काय काढून करणार आहे?
असं बोलते. पण ऐश्वर्याने मात्र तिला फुलान धमकी दिलेली आहे की मी काही करून लवकरच शोधून काढेन की तुझ्या गायनामध्ये, रियाजामध्ये सावलीची गरज तुला का असते, सावलीशिवाय तुझं का सगळ्या गोष्टी आडतात नडतात ते मला शोधून काढायचंच आहे, असं तिला बेट लावते आणि चॅलेंज करते. असं बोलल्यानंतर तारा तिच्यावरती काही रिॲक्ट होत नाही, शांत वगैरे होते. आणि जेव्हा तिथून ऐश्वर्या निघून जाते त्यावरती मात्र तारा स्वतःशीच मनामध्ये म्हणत असते की ह्यांना काय करायचं ते करून दे. ऐश्वर्या म्हणते की मला चांगलं माहिती आहे की तू आता चांगलं जे वागतेस करतेस त्यामध्ये नक्कीच तुझं काहीतरी आहे आणि तुमचं जे चाललं आहे गायनाच्या रियाजामध्ये त्यामध्ये काय तर तुम्ही लपवाछपी करत आहात आणि ते मी सगळ्यांसमोर आणणारच आणि ऐश्वर्या हे काही करू शकते, तुला चांगलं माहीत आहे. असं बोलून ऐश्वर्या तिथून निघून जाते. ऐश्वर्या निघून गेल्यानंतर तारा मनामध्ये खुश आहे. तारा म्हणते काय करून करणार आहेसा, काही करून तुम्ही शोधून काढणार नाहीसा, कारण की आता काही केलं तर मी गाणं म्हणणारच नाही, रियाजला जाणारच नाही, त्यामुळे सावली माझ्यासोबत येण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्हाला काय समजणार आहे, असं तारा मनामध्ये म्हणत असते. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की किरणला ज्या गुंडाने कॉल केला तो त्याच्या वडिलांना काही इजा पोचवणार आहे का सावली आणि सारंगची तिला मदत होईल. त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्की पाहावा लागणार आहे.